सुरुवातीला बातमी सविस्तर आहे। जेजुरी शहरातील 5 मजली धोकादायक इमारत पाडण्यास आलेली आहे आणि जेजुरीतील इमारत धोकादायकरित्या झुकली होती। त्यानंतर रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर देखील करण्यात आलं। सकाळी 8 वाजता इमारत पाडण्याचं काम सुरू झालं आणि क्षणार्धात 5 मजली इमारत ही पत्त्यासारखी ढासळलेली आहे। जेजुरी शहरातील 5 मजली ही धोकादायक इमारत अखेर पाडण्यात आली आहे। जेजुरीतील इमारत धोकादायकरित्या झुकली होती आणि त्यानंतर प्रशासनाकडून ही कार्यवाही करण्यात आली आणि त्यानंतर रहिवाशांचा सुरक्षित ठिकाणी स्थलांतर देखील करण्यात आलं होतं। सकाळी 8च्या सुमारास ही इमारत पाडण्याचं काम सुरू झालं आणि त्यानंतर क्षणार्धात 5 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत देवीदास राखुंडे, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। देवीदास, या संदर्भातले आताचे काय अपडेट्स? वर्षा, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय की एखादा पत्त्याचा डाव जसा ढासळतो तशी ही क्षणार्धात 5 मजलीची इमारत ढासळलेली आहे। अर्थात ती प्रशासनानं पाडलेली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई प्रशासनानं आज सकाळी 8 वाजल्यापासून केली। खरं तर जेजुरी शहरामधील खोमनेनगर परिसरातील इमारत आहे। इमारतीचं बांधकाम चालू होतं, बांधकामाधीन ही इमारत होती। मात्र काल सायंकाळच्या सुमाराला 5च्या सुमारास ही इमारत एका बाजूला झुकल्यासारख्या स्थितीत दिसायला लागली आणि त्यानंतर खरं तर एकच खळबळ उडाली होती। क्षणार्धात त्या ठिकाणी जेजुरी पोलीस असतील, जेजुरी नगर परिषद असेल, ही शासकीय यंत्रणा जी आहे ती त्या ठिकाणी दाखल झाली। त्या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलं। त्या परिसरामध्ये जे काही रहिवासी नागरिक होते त्यांना स्थलांतरित करण्यात आलं, जेणेकरून या ठिकाणी कोणत्याही जीवितहानीचा धोका पत्करावा लागू नये याची काळजी पुरेपूर घेण्यात आली। त्यानंतर पुणे महानगरपालिकेचं जे कटर्स पथक आहे ते आज सकाळी पहाटे त्या ठिकाणी दाखल झालं आणि सकाळी 8 वाजल्यापासून या इमारतीच्या पाडण्याच्या मोहिमेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। क्षणार्धात ही इमारत जी आहे ती पत्त्याच्या डावासारखी खाली ढासळली गेली। अशा पद्धतीच्या जरी काही धोकादायक इमारती असतील तर त्या इमारतींवरती देखील कारवाई केली जाईल असं जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी सांगितलेलं आहे। अर्थात ही इमारत का धोकादायक बनली त्या संदर्भातील चौकशी कामीचं एक पथक जे आहे ते कार्यान्वित करण्यात आलं असून याचा अहवाल आल्यानंतरच या इमारतीच्या धोकादायक बनण्यामागील कारण जे आहेत ते समोर येऊ शकतील। मात्र आपण बघतोय की ही 5 मजली इमारत आहे आणि एकूणच या इमारतीचं काम देखील चालू होतं। भला मोठा सांगाडा होता, मात्र अचानकच तो एका बाजूला झुकला गेला आणि शेवटी प्रशासनाला तो पाडावा लागला। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। वेळीच याची खबरदारी प्रशासनाने घेतली म्हणून खरं तर ही सगळी जीवितहानी पुढील गोष्टी जी आपण म्हणू त्या या ठिकाणी वाचल्याचा जे घडल्या गेल्या नाहीत त्याला बगल दिली गेली। मात्र ज्या पद्धतीच्या अशा पद्धतीच्या इमारती असतील ज्या धोकादायक बनल्या असतील त्यावरती आता सुद्धा प्रशासनानं आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्या धोकादायक इमारती देखील पाडल्या जातील असा इशारा जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी दिलेला आहे। देवीदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।